ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। 15 ऑगस्ट दिवसभर आपण हे गाणं ऐकतो ना. आपल्या सन्माननीय लता मंगेशकरजी यांनी अजरामर केलेलं हे गीत. आणि मग मस्तपैकी झेंड्याला वंदन करून 15 ऑगस्टला आपण सण साजरा करतो. पण खरंच तो सण साजरा केला पाहिजे का हो? करावा लागेल ना. देश स्वतंत्र झाला, पण तो कसा झाला? 15 ऑगस्ट 1947 रोजी नक्की काय काय घडलं? किती जणांना हे माहिती आहे? फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानातल्या हिंदू आणि शीख लोकांनी भारतामध्ये यायचं ठरवलं. इथल्या काही मुस्लिम लोकांनी पाकिस्तानकडे जायचं ठरवलं. ही आदान प्रदान सुरू झाली होती. अमृतसर इथं लाल विटांचं जे रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणापर्यंत त्यावेळच्या त्या पिवळ्या डब्यामध्ये भरून पाकिस्तानातून, लाहोरमधून, कराचीमधून, रावळपिंडीमधून जे हिंदू आणि शीख येऊ शकत होते ते तिकडून निघाले. ज्याला जसं जमेल तसं ते निघाले. पण त्याच्या आधी काय घडलं? ज्या मुलींना, ज्या बायकांना सोन्या चांदीच्या ताटात जेवण्याची सवय होती, ज्यांचं अफाट सौंदर्य होतं, ज्यांच्या पावलांना कधी रस्त्यावरची धूळ माहीत नव्हती, अतिशय ऐश्वर्यसंपन्न असं जीवन जगलेल्या स्त्रिया, हिंदू आणि शीख स्त्रिया, अशा सगळ्यांना बंदिवान बनवलं गेलं. आणि अर्थातच क्रूरपणा ज्या रक्तामध्ये सतत वाहत असतो त्या लोकांनी या अशा रूपवतींना हजारो रस्त्यामध्ये नग्नावस्थेत फिरवलं. एकेका वेळेस 10-10, 12-12 लोकांनी एकेका स्त्रीवर गँगरेप केली. बलात्कार झाले रस्त्यामध्ये. या 10-10, 12, 15 लोकांच्या अत्याचाराने ज्या जगू शकल्या त्या जगू शकल्या. 7 दिवस हा कहर चालू होता. अनेक बायका मेल्या त्याच्यात. आपल्या हिंदू आणि शीख भगिनी स्वर्गवासी झाल्या त्या सगळ्या या प्रकारामध्ये. अनंत स्त्रियांवर बलात्कार, अनंत स्त्रियांना भर रस्त्यात उपभोगून झाल्यावर कापलं गेलं. त्यातूनही काही 3-5 स्त्रिया 7 दिवसानंतर जिवंत दिसल्या. काय करावं या निर्दयी गर्दीने? या हरामखोरांनी त्या 3 स्त्रियांची बकऱ्यासारखे तुकडे केले आणि मग त्या सगळ्या गर्दीने तेच तुकडे शिजवून ते मांस खाल्लं. करावासा वाटेल 15 ऑगस्ट साजरा. छैनी सिंह म्हणून स्टेशन मास्तर होते अमृतसरला. पाकिस्तानकडून ट्रेन भरून माणसं येत आहेत आणि 3रा प्रहर उजाडला. अमृतसर स्टेशनला छावणीचं स्वरूप आलेलं आहे. पाकिस्तानमधून भारतात परतू लागलेल्या हिंदू आणि शिखांची व्यवस्था कुठे कुठे करायची हे सगळं अमृतसर स्टेशनवरून ठरत होतं. धर्मशाळेसारखी परिस्थिती तिथं निर्माण झाली होती. काही लोक मागं राहिले, काही पुढं आले. पुढं आलेले त्या धर्मशाळेत राहिलेले लोक कोणत्याही ट्रेनचा आवाज आल्यावर धावत पळत प्लॅटफॉर्मकडे यायचे. त्यांचा मागे राहिलेला एखादा मुलगा, एखाद्याची बायको, एखाद्याची बहीण, एखाद्याची आई तिच्या नावाने आरडाओरडा व्हायचा. त्या ट्रेनमध्ये कधी एकदा त्यांना भेटतोय, कधी एकदा ते दिसत आहेत म्हणून त्यांच्या नावाचा पुकारा करत त्या ट्रेनच्या भोवती ती गर्दी धावत राहायची. हे सगळं दृश्य छैनी सिंह बघत होते. आणि 15 ऑगस्ट 1947 दिवसाचा 3रा प्रहर उजाडला. एक गाडी अमृतसरकडे येते आहे असा सिग्नल मिळाला.
शायनी सिंह, स्टेशन मास्तर ऑफ अमृतसर. मस्तपैकी निळा ड्रेस, रुबाबदार टोपी आणि हातामध्ये लाल झेंडा घेऊन हा स्टेशन मास्तर एक नजर त्या धर्मशाळेकडं त्यांनी वळवली. त्याच्या नजरेतून लोकांनी ओळखलं की ट्रेन येऊ लागली आहे आणि त्या गर्दीमध्ये कुजबूज, आरडाओरडा सुरू झाला. आपल्या नातेवाईकाबद्दलचं प्रेम त्यांना गप्प बसू देत नव्हतं. तिकडे माजलेला हाहाकार आणि त्याच्यातनं तो वाचून माझा नातेवाईक, माझी आई, माझी बहीण, माझा भाऊ, माझा बाप, माझा आज्जा सुखरूप येत आहेत की नाही. प्रत्येकाला एकाच ट्रेनमध्ये येणं जमेल असं नव्हतं. वातावरण अतिशय विचित्र होतं. मी सांगितल्याप्रमाणे स्त्रियांना किडनॅप केलं जायचं, बलात्कार केले जायचे, रस्त्यात नग्नावस्थेत त्यांना फिरवलं जायचं, त्यांची धिंड काढली जायची, त्यांचा उपभोग घेतला जायचा आणि मग त्यांना कापून टाकलं जायचं. अशा परिस्थितीतनं आपला कोणता नातेवाईक परत येणार? जो कोणी प्रतिकार करेल, हिंदू असो अगर शीख असो, कोणत्याही स्त्रीचा बलात्कार होताना प्रतिकार करणाऱ्या प्रत्येक पुरुषाला त्याच ठिकाणी कापलं जायचं. त्यामुळे सगळ्या नातेवाईकांना, पुढं आलेल्यांना काळजी होती की मागणं नक्की कोण कोण येणार, कोण जिवंत आहे, कोण कोणत्या परिस्थितीत येणार. आणि अशा परिस्थितीत तिसऱ्या प्रहरची पिवळ्या डब्यांची ट्रेन येण्याची वेळ झाली. म्हणून शायनी सिंह प्लॅटफॉर्मवर 15 ऑगस्ट 1947चा तो दिवस, भारत देश स्वतंत्र झालेला दिवस. आणि हा तिसरा प्रहर, एक गाडी येते. अमृतसरकडे येताना शायनी सिंह त्या ड्रायव्हरला लाल झेंडा दाखवतात. ठराविक ठिकाणापर्यंत जाऊन ट्रेन थांबलीच पाहिजे. आणि मग करकचून त्याचे ब्रेक दाबल्याचा तो आवाज, ती धडधड त्या ट्रेनची, ते पिवळे डबे आणि शायनी सिंगच्या इशाऱ्यावर योग्य ठिकाणी त्या ट्रेनचं थांबणं. पण शायनी सिंग यांच्या लक्षात येतं की ड्रायव्हरच्या बाजूला 4 बंदूकधारी उभे आहेत. ड्रायव्हरचा चेहरा अतिशय खिन्न आहे आणि शायनी सिंगचं लक्ष जातं त्या ट्रेनच्या सगळ्या डब्यांकडं. खिडक्या तर उघड्या आहेत, प्लॅटफॉर्मकडं गर्दी येणार आहे. काही सेकंद अवकाश आहे, पण गर्दी तिथे येता थबकली आहे. त्या गर्दीचे चेहरे अवाक झालेले, प्रत्येक चेहऱ्यावरती वेगळेच भाव. शायनी सिंहसुद्धा, त्याच्या चेहऱ्यावरसुद्धा वेगळे भाव. ट्रेन थांबून 5 मिनिट झाले तरी एकाही डब्याचा दरवाजा उघडला नाही. एकाही खिडकीतून एकाही पॅसेंजरचं डोकं दिसत नाही आहे, चेहरा दिसत नाही आहे. कुठलाही ट्रेनमधून आरडाओरडा नाही. नातेवाईकांची नावं घेऊन ओरडत आहेत प्लॅटफॉर्मवर लोक, पण आतून काहीही प्रतिसाद नाही. अशी अवस्था पाहून शायनी सिंहचं मन खिन्न झालं. त्याच खिन्न मनाने त्यांनी एका डब्याचा दरवाजा उघडला. आतमध्ये पाऊल टाकलं. बुटाला लाल रक्त लागलं आणि डब्यामध्ये नजर फिरवेल तिकडे कुठे तुटलेले हात, कुठे तुटलेली मुंडकी, कुठे आतडी बाहेर आली आहेत, कुठेही काहीही आवाज नाही, हालचाल नाही. शायनी सिंहला वाटलं सगळे घाबरून काही लपून बसलेत की काय, काही लोक मारले गेलेत, काही लोक लपून बसले असतील. म्हणून शायनी सिंहने अनाउन्स केलं, चलो अमृतसर आया है, हिंदू भाई हो, सिख भाई हो, यहाँ कोई धोखा नहीं, आपको पुलिस भी है, मैं भी हूँ, सारे लोग हिंदू है यहाँ, चलो ट्रेन ठहरी है, बाहर आ जाइए. स्टेशन मास्तरच्या आवाजाला शून्य प्रतिसाद. शायनी सिंहला असं वाटलं की त्याच्या छातीचे ठोके चुकतायत की काय. जिथे पाऊल टाकावं तिथे बूट रक्ताने माखलेला, जिथे पाऊल टाकावं तिथं मासाचा सडा पडलेला डब्यात. एक डबा त्यांनी पार केला, 8 डब्याची गाडी आणि खिडकीतून दिसणारा एकही चेहरा नाही. शायनी सिंगच्या एव्हाना लक्षात आलं होतं की काय नक्की झालेलं आहे. एक एक डबा पार करत 8ही डबे शायनी सिंगनी पार केले. त्यापैकी एका डब्यात कुठेतरी त्याला हालचाल दिसली. एक स्त्री अर्धवट जिवंत होती आणि तिच्या हातात तिच्या पतीचं मुंडकं होतं. ते मुंडकं छातीशी धरून ती आकांत करत होती, विवळत होती. हे दृश्य पाहून शायनी सिंगच्या डोळ्यातनं आसवांचा महापूर. काही ठिकाणी आपल्या कापल्या गेलेल्या आईच्या छाताडाशी बसून पोरं रडून रडून मेली होती. नंतर कदाचित त्यांनाही मारून टाकलं होतं. काही ठिकाणी मरणारं लेकरू पाहत पाहत विस्फारलेल्या डोळ्यांनी बाप मरून पडला होता.
भयानक दृश्य. चायनीजिंगनी 8 डबे पार केले. चालत चालत तो प्रत्येक बोगीतून कसा तरी मार्ग काढत मासाच्या गोळ्यांमधून, तुटलेल्या हातांमधून, तुटलेल्या टांगांमधून, तुटलेल्या मुंडक्यांमधून, वाहत्या रक्तामधून, वाहत वाहत सुकलेल्या रक्ताच्या थारोळ्यातून कसा तरी मार्ग काढत काढत स्वतःची उलटी रोकत रोकत. कारण त्या काळातली ट्रेन, तसा पाहिलं तर स्पीड कमी. कित्येक मृतदेह तोपर्यंत प्रचंड त्याच्यातून दुर्गंधी सुटलेली, तुटलेल्या अवयवातून दुर्गंधी येत आहे. अशा परिस्थितीत चायनीसिंहला उलटीसुद्धा झाल्यासारखी भावना झाली. कसा बसा तो 8व्या बोगीतून खाली उतरला. पूर्ण ट्रेन फक्त आणि फक्त तुकडे, अवयवांचे तुकडे आणि मेलेली माणसं, मेलेल्या बायका, शीख असो हिंदू असो. त्या ट्रेनमध्ये एकही जिवंत माणूस परत आला नव्हता. चायनीसिंगनी सहज डब्याकडे पाहिलं. त्याच्यावर लिहिलं होतं मोठ्या अक्षरात, गांधी और नेहरू को या आझादी का नजराना. मित्रांनो, ही गोष्ट 15 ऑगस्ट 1947 रात्रीची. सकाळी सकाळी कदाचित आपला झेंडा मस्तपैकी फडकला होता आणि या सगळ्या शीख आणि हिंदू लोकांच्या, या सगळ्या मुर्द्यांवरती, या तुटलेल्या अवयवांवरती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधान पद भूषवलं. आठवणार आपल्याला? 15 ऑगस्टला स्वतंत्रता दिवस मनवताना आपल्याला या गोष्टी आठवतील का? का शिकवल्या नाहीत या गोष्टी इतिहासामध्ये? का नमूद नव्हत्या या इतिहासामध्ये? कारण आम्हाला 17 वर्ष पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसायचं होतं. लाज वाटते मला आपल्या भारताच्या इतिहासाची, लाज वाटते मला माझ्या शालेय शिक्षणाची. या गोष्टी माहीत व्हायला सुद्धा 50 वर्ष गेली आणि आज 78 वर्षांनी तडफडून या गोष्टी सांगायला 78वं वर्ष उजाडले. मित्रांनो, ज्या हिंदू आणि शीख कुटुंबांची वाताहत झाली ना 15 ऑगस्ट 1947ला, ती आपण काही चित्रपटांमधून पाहिलेली आहे. भाग मिल्खा भाग, मिल्खा सिंगचा चित्रपट तुम्ही आठवा. त्याच्यात काही फाळणीच्या वेळची दृश्य दाखवली गेली आहेत. दॅट वॉज द रिअल थिंग विच वॉज हॅपनिंग इन पाकिस्तान. त्यावेळेस ते सगळं असंच घडत होतं, असंच घडलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपण मस्तपैकी स्वतंत्र भारत म्हणून जगतोय. अरे पण या जखमा, या त्यांनी सोसलेल्या यातना, ही उद्ध्वस्त झालेली कुटुंब, त्या बलात्कार झालेल्या स्त्रियांचे कुटुंबीय कोणी असतील जिवंत तर त्यांच्या यातना काय असतील आज? त्या यातनांपर्यंत आपण पोहोचू शकतो का? आणि मग ज्यांनी अत्याचार केले त्यांच्याशी आता आपण कसं वागायचं हे आता ठरवू शकतो का नाही? आपल्या भारत देशाला या शेजारच्या शत्रू राष्ट्रांपासून कोणत्या कोणत्या प्रकारचे धोके असू शकतात, त्यांनी काय काय केलं याचं उत्तर त्यांना जर द्यायचं ठरलं भविष्यात, तर तसा आपण सक्षम भारत बनवू शकतो की नाही? हाच प्रश्न प्रत्येक भारतीयाने स्वतःला विचारायचा आहे. आणि तीच खरी त्या हिंदू आणि शीख बांधवांचे, ज्यांचे त्या अमृतसरला त्या ट्रेनमध्ये मुर्दे पाडून पाठवले होते ना, त्या प्रत्येक व्यक्तीला जर आपण सक्षमपणे श्रद्धांजली वाहणार असूत, तर त्याच्यासाठी शेजारच्या शत्रूचा आणि शेजारच्या शत्रूप्रमाणे मानसिकता असलेल्या आपल्या भारतात राहणाऱ्या काही जिहादी प्रवृत्तींचा नायनाट करण्याची प्रतिज्ञा करूनच आपण स्वतंत्रता दिवस साजरा करत राहूया. जय हिंद, जय भारत.